नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, ज्या अर्थी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सांभाळली, एकनाथ शिंदे असतील, भुसे असतील, अनेक नेते असतील, हे यांच्याच तालमीत वाढलेले नेते आहेत. परंतु उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं फारसं काही पटलं नाही आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना सुद्धा कार्यकर्ते सांभाळता आले नाही. आज ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सर्वसामान्य घरातील व्यक्तीला किंवा सर्वसामान्य घरातील महिलेला सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळतात, त्याचं ताजं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. आज ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहे हे एकनाथ शिंदे समोर येतात, हे प्राकृत्याने आपल्याला समजलं पाहिजे. ज्या अर्थी आज ज्योती वाघमारेला खासदारकीचं पद देण्यात आलेलं आहे, तिला राज्यसभेवरती पाठवण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालं. कारण तर एकनाथ शिंदेना माहित आहे की ज्योती वाघमारे काय आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे, ते बोलतात कसं, त्यांची बोलण्याची शैली कशी आहे, त्यांचं भाषण कसं आहे, हे अक्षरशः त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांना. म्हणून तर अनेक चेहरे समोर येताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी फक्त ज्योती वाघमारेला निवडलं आणि त्यांना खासदारकीचं पद दिलेलं आहे. अक्षरशः ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे पुढे नेण्याचं काम, सर्वसामान्य सर्व व्यक्तींना सांभाळण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. आता ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते हिंदुत्व, त्या पद्धतीने कुठेतरी उद्धव ठाकरे यांना ते विचार सांभाळता आले नाही किंवा कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत असं सुद्धा काही बोललं जाते. कारण तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेने सर्वसामान्य पक्षातील नेते असतील त्यांना सांभाळण्याचं काम आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपल्याला सांभाळण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणसाल कसं की एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचे विचार सांभाळू शकतात, उद्धव ठाकरे का सांभाळू शकत नाहीत? त्याचं ताजं उदाहरण तुम्हाला समजेल. ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंना टोल करणारी जी काही सुषमा आंधळे असेल ती आज उद्धव ठाकरेंच्या गटात आहे. याच बाळासाहेब ठाकरेंना या सुषमा आंधळेच्या माध्यमातून अक्षरशः नक्कल करत थेरडा अशा पद्धतीच्या भाषा, माथारा, बाळासाहेब ठाकरेंचे विचार कसे होते त्याच्या नकला करत ह्या सुषमा आंधळे टोल करत होत्या. आणि त्यानंतर हिंदू धर्म असेल, बाळासाहेब ठाकरेंचे विचार असेल, कसे पायदळी तुडवण्याचं काम झालं हे देखील आपल्याला समजत असेल. ह्याच सुषमा आंधळे विरोधी पक्षात असताना ज्यावेळेस आपलं नवरात्र असते किंवा दुर्गादेवी बसते, माता बसते, त्यावेळेस एखाद्या महिलेने उपास धरलं आणि तिला जर चक्कर आली किंवा बाई तू उपासाचं का केलं नाही, फराळाचं का नाही केलं, तर हीच सुषमा आंधळे मराठा समाज असेल, हिंदू धर्म असेल त्याच्यावरची नक्कल करणारी, आमची आई बसली वाकडं तिकडं तोंड करून बोलणारी हीच सुषमा आंधळे होती. आणि ती प्रामुख्याने आता शिवसेनेचा चेहरा होऊन बसलेले. कारण तर ज्या पद्धतीने संजय राऊत व्यक्त होताना दिसत आहेत, ज्या पद्धतीने ज्योती वाघमारेला पद देण्यात आलेले, खासदारकीचं पद देण्यात आलेले, त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्या पद्धतीने ह्या शुभेच्छा कुठंतरी कपटी मनाने दिलेल्या आहेत असं सुद्धा बोलावं लागणार आहे. आणि ते कुठंतरी एकनाथ शिंदेला टोल करण्यासाठी व्यक्त होताना दिसत आहेत. त्याच पद्धतीने हे सुषमा आंधळे सुद्धा मराठा समाज असेल, म्हणजे हिंदू धर्म असेल, ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंचे विचार, बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व जपलं, ते आता कुठंतरी ह्या सुषमा आंधळे समोर येताना किंवा मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. म्हणजे काय तर शिवसेनेचा महत्वाचा आणि प्रमुख चेहरा कोण? ह्या सुषमा आंधळे. ज्या पद्धतीने आपण व्यक्त होतो त्या पद्धतीने खरंच शिवसेनेचा वाघ हा मेला का किंवा अभयारण्यात गेला का असे देखील प्रश्न आहेत. कारण तर बाळासाहेब ठाकरेंना टोल करणाऱ्या लोकांना आपण प्रामुख्याने चेहरा म्हणतो. शिवसेनेचा चेहरा हा सुषमा आंधळे असू शकत नाहीत, ते बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे असू शकतात. परंतु सुषमा आंधळे सारखा महिला ही शिवसेनेचा चेहरा नसू शकते. आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे विचार हिंदुत्ववादी आहेत आपण आजही समजतो, परंतु त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे सुद्धा प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपताना दिसत आहेत. सर्वसामान्य घरातील कुटुंबियांना खासदारकीचं पद हे देण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे असंही बोलावं लागणार आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सुद्धा विसरू नका. जय शिवराय.